नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी ॲडव्होकेट अनिल पवार, नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणा. मित्रांनो, 14 जून 2025 ला नीट या परीक्षेचा निकाल लागला आणि आता सर्वजण काउन्सिलिंग प्रक्रियेची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये इंदोर सेंटरवर जे लाईट फेल्युअरचा जो प्रॉब्लेम झालेला होता, लाईट नव्हती आणि त्या अनुषंगाने जी याचिका मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये सुरू आहे त्याचा अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही. 23 जून 2025 रोजी या प्रकरणात सुनावणी झाली. त्या दरम्यान सॉलिसिटर तुषार मेहता यांनी एनटीएच्या वतीने माननीय मध्य प्रदेश उच्च न्यायालयात असे सबमिशन केलेले आहे की इंदोरमध्ये ज्या ज्या सेंटरवर एक्झाम घेण्यात आली त्यापैकी काही सेंटरवर ते लाईट फेल्युअर झालेलं होतं. जवळपास 1 तास लाईट नव्हती आणि त्या अनुषंगाने लाईट नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर लिहिता आला नाही असं म्हणता येणार नाही, कारण जो काही प्रकाश अवेलेबल होता तो पेपर सोडवण्यासाठी सफिशियंट असा होता आणि त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने पुन्हा नीटची एक्झाम होईल याची शक्यता आता काही वाटत नाही. परंतु त्या प्रकरणात अद्याप कोणताही निकाल दिलेला नाही आणि या प्रकरणात 30 जून 2025 ही तारीख आता दिलेली आहे. आता 30 जून 2025च्या नंतर पुढे काय होते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. निश्चित जोपर्यंत या अनुषंगाने मध्य प्रदेश हायकोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत तरी काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होईल असे काही चिन्ह दिसत नाही. आता त्याचबरोबर ज्या 75 विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने याचिका सुरू आहे त्यांचा निकाल देणे सुद्धा बाकी आहे आणि निकालाच्या नंतर त्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक देणे आणि त्याप्रमाणे जो काही निकाल येणार आहे त्या निकालाच्या प्रती म्हणा किंवा त्या निकालाबद्दलची माहिती प्रत्येक राज्य सरकारला एनटीए कडून पुरवल्या जाणार आहे. तोपर्यंत काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होणार नाही. करिता आपल्या माहितीस्तव हा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण दाखल केलेला आहे. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून या प्रकारच्या अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद.